नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोल थर्ड सेम भूरूपशास्त्र या विषयाच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये मागच्या तासिकेला आपण शरणचक्रचा अभ्यास करत असताना नदीच्या ज्या 3 अवस्था असतात त्या नदीच्या 3 अवस्थांमध्ये नदीची कोणकोणती वैशिष्ट्ये आढळतात, शरणचक्राची कोणकोणती वैशिष्ट्ये आढळतात आणि त्या वैशिष्ट्यांबरोबरच नदी कोणत्या अवस्थेमध्ये कोणत्या भूरूपांचा अथवा भू आकारांची निर्मिती करतो या संदर्भानं आपण मागच्या तासिकेला नदीच्या युवा अवस्था त्यांची काय वैशिष्ट्ये असतात आणि नदीच्या युवा अवस्थेत नदी कोणकोणत्या भू आकारांची निर्मिती घडवून आणतो या संदर्भानं आपण मागच्या तासिकेला अभ्यास केला होता। त्याच अभ्यासाचा पुढील भाग म्हणजेच नदीची दुसरी अवस्था, ज्याला आपण प्रौढ अवस्था असं म्हणतो। नदी जेव्हा मैदानी प्रदेशातून लांब अंतरावरून वाहत येत असते तेव्हा नदीचे उभे घर्षण कमी झालेले असते आणि आपल्याबरोबर वाहून आणलेल्या गाळामुळे नदीचे पार्श्ववर्ती खनन मोठ्या प्रमाणे होत असते। त्यामुळे नदीच्या दऱ्यांची खोली वाढत नाही, मात्र नदीच्या दऱ्यांची रुंदी वाढायला सुरुवात होते। नदीच्या या अवस्थेत उभ्या घर्षणापेक्षा पार्श्ववर्ती घर्षण जास्त असल्यामुळे नदीचे पात्र हळूहळू रुंदावत व विस्तीर्ण होत जातात आणि नदीच्या जलविभाजनाचे उतार हे मंद होत असतात। रुंदी कमी कमी होते। नदीच्या याच अवस्थेत नदी अपहरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात झाल्याचे आपल्याला दिसते। त्यामुळे त्या एका प्रदेशातील नद्यामध्ये विलीन होत असतात। नद्यांच्या पात्रात किंवा प्रवाहात त्यांच्या मागून येणाऱ्या गाळाचे प्रमाण पूर्वीपेक्षा जास्त वाढलेले दिसते। या अवस्थेत पार्श्ववर्ती खनन जास्त प्रभावी असल्याने नदीचा प्रवाह रुंद असल्याने नद्याचे प्रवाह कमी कमी वळणे घेऊन वाहत असतात। प्रामुख्याने नदीच्या प्रौढ अवस्थेमध्ये भू आकारांची निर्मिती होत नसली, कमी प्रमाणात होत असली तरी काही वैशिष्ट्ये मात्र प्रौढ अवस्थेत नदीची आपल्याला दिसून येतात। पहिलं वैशिष्ट्य आहे की नदी सपाट मैदानी प्रदेशात प्रवेश केल्यानंतर तिचा वेग मंदावतो, उभे खनन कमी होते आणि पार्श्ववर्ती खनन जास्त प्रमाणात होत असल्यामुळे या ठिकाणी सपाट भूप्रदेश असल्यामुळे धबधब्यांचा अभाव असतो। तर वाहून आणलेल्या प्रवाहाबरोबर गाळ असतो आणि या गाळाचे निक्षेपण करण्याची प्रक्रिया सुरू होत असते। त्यामुळे नागमोडी वळणांची निर्मिती मोठ्या प्रमाणात प्रौढ अवस्थेत झालेली दिसते। त्याचबरोबर जलविभाजक अरुंद व कमी उंचीचे झालेले असतात, कारण पार्श्ववर्ती खनन हे मोठ्या प्रमाणात होत असते। याच प्रौढ अवस्थेमध्येच त्रिकोणाकृती किंवा पूर मैदाने अथवा पूरतट काही भागात तयार झाल्याची दिसते। सदर 4 वैशिष्ट्यावरून नदीच्या प्रौढ अवस्थेत विविध भू आकारांची निर्मिती कमी प्रमाणात होत असली तरीही नदीच्या प्रौढ अवस्था सुद्धा या क्षरणचक्राच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची कार्य घडवून आणतो। त्यानंतर नदीची तिसरी अवस्था असते, तिला आपण वृद्ध अवस्था म्हणतो। नदीच्या अपक्षय चक्रातील हा शेवटचा टप्पा समजला जातो। नद्या समुद्र सपाटीच्या अंतिम क्षरण मर्यादेपर्यंत येण्याची प्रक्रिया या अवस्थेत होत असते। त्यामुळे समुद्र सपाटीला निम्नतम पातळी अथवा बेस लेवल असे म्हणतात। नदीची वृद्धावस्था जशी जशी दरीचा आकार अधिक अरुंद होत जातो, मुख्य आणि उपनद्या आपापल्या प्रदेशाची झीज करून ते सागर सपाटीला आणलेले असतात। कठीण खडकाच्या ठिकाणी अवशिष्ट टेकड्या क्वचित ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात, अदरवाईज सगळा भूभाग आपल्याला सपाट झाल्याचे दिसते। नदी अनुगामी पार्श्वरेषा अन्यत्र पूर्णपणे सकल असते, त्यामुळे नदीतील पाण्याचा वेगही अगदी मंद होत असतो। या अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला काही वैशिष्ट्ये आढळतात। वृद्ध अवस्थेमध्ये नदी प्रवाहाची गती अतिशय मंद झालेली असते, पाण्याचे प्रवाह संत झालेले असतात, अपक्षयी क्रियेचा जवळजवळ अभाव असतो। त्यामुळे घर्षण किंवा क्षरणाची क्रिया यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात होत असते। भूविशेषांच्या निर्मितीचाही अभाव असतो। मुख्य नद्यांच्या उपनद्याची खोरी समुद्र तळापर्यंत येत आलेली असतात आणि समतलप्राय मैदानांची निर्मिती याच वृद्ध अवस्थेमध्ये झाल्याचे दिसते। नदीच्या वृद्ध अवस्थेत निर्माण होणारे भू आकार खालीलप्रमाणे 5 आहेत। त्यामध्ये पहिला भू आकार आहे पंखाच्या आकाराची गाळाची मैदाने। डोंगर प्रदेशातून वाहत येणाऱ्या गाळ
उतारावर मैदानी प्रदेशात कमी वेगामुळे अरुंद अशा टेकरातून दरी मैदानात उतरल्यावर वाहून आणलेला गाळ डोंगराच्या पायथ्याशी पसरवून टाकले जातात आणि नदीच्या प्रवाहाचा वेग कमी झाल्यामुळे वहनशक्ती क्षय झाल्यामुळे वाहून येणाऱ्या बोजाळ आणि जास्तीचा असा गाळ हा डोंगर पायथ्याशी टाकला जातो आणि तोंडातून येणारा प्रवाह मैदानात आल्यानंतर रुंद होतो. त्यांच्या दोन्ही तीरावर हा गाळ संचयित होऊन गाळाच्या पायथ्याशी अरुंद आणि पुढे क्रमशः जाणारे अर्धवर्तुळाकार शंखाकृती पंखाच्या आकाराची मैदाने तयार झालेली असतात. दुसरा आहे पूर मैदाने आणि पूरतट. नदी डोंगर प्रदेशातून वाहत येऊन जेव्हा मैदानी प्रदेशात येतो तेव्हा नदीचा प्रवाह मंद झालेला असतो. त्या मंद प्रवाहाबरोबर वाहून आणलेला जास्तीचा गाळ हा नदीच्या दोनही तटाशी संचयित झाल्यामुळे नदीच्या दोनही तटासभोवताल पूर मैदानाची अथवा पूर तटांची निर्मिती झाल्याचे दिसते. त्यानंतर आहे नागमोडी वळणे. नदी मैदानी प्रदेशात वाहू लागल्यामुळे प्रवाहाचा वेग मंद होतो, त्यामुळे घर्षण शक्ती कमी झालेली असते आणि याबरोबरच वाहून आणलेला गाळ हा संचयित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत असते. त्यामुळे प्रवाह मंद झालेले असतात, प्रवाहाचा वेग कमी झालेला असतो, गाळाचे संचयन मात्र मोठ्या प्रमाणात वाढलेलं असते. अशा ठिकाणी प्रवाह समोर जाऊ शकत नसल्यामुळे गाळांचा अडथळा निर्माण होऊन प्रवाहाला ज्या ठिकाणाहून जागा मिळेल त्या ठिकाणी नवीनच मार्ग तयार करण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या ठिकाणी गाळ स्थिर झालेला असतो त्या ठिकाणीच मात्र तो संचयित होऊन नदीचे जुने प्रवाह बंद होऊन नवीन प्रवाह मार्ग तयार झालेले असतात. यालाच आपण नागमोडी वळणे असं म्हणतो. नागमोडी वळणामध्ये नवीन असे वळणे तयार झाल्याच्या नंतर जुने वळणं बंद झालेली असतात आणि त्यामुळे सी आकारांच्या तलावांची निर्मिती होते. यालाच कुंडलाकार सरोवर असेही म्हटलं जाते. त्याबरोबरच त्रिभुज प्रदेशाची सुद्धा वृद्धावस्थेमध्ये निर्मिती झालेली असते. वाहून आणलेला गाळ जेव्हा नदीमुखाशी समुद्राशी भेटतो त्या क्षणाला नदीच्या वृद्धावस्थेत नदी अंतिम टप्प्यात येऊन प्रवेश केलेली असते. प्रदेशाचा आकार त्रिकोणाकृती निम्न पातळी गाठतो आणि समुद्रास मिळते तेव्हा तिच्या मुखाशी गाळाचे मोठ्या प्रमाणात संचयन होऊन नदीच्या मुखाशी त्रिकोणाकृती प्रदेशांची निर्मिती होते. हे प्रदेश आकाराने त्रिकोणाकृती मात्र समतल असे सपाट असल्याने यांनाच डेल्टा असेही म्हटलं जाते. त्रिभुज प्रदेश निर्माण होण्यास आणि ते टिकण्यास काही भौगोलिक परिस्थिती आवश्यक असते. गाळाच्या सतत पुरवठा होण्याकरिता प्रवाह विस्तृत प्रदेशातून अथवा डोंगरातून वाहत येऊन भरपूर झीज होणे आवश्यक असते. त्याचबरोबर नद्यांचे प्रवाह मंद आणि संतपणे वाहने सुद्धा आवश्यक असते. नदीच्या मार्गामध्ये जर मोठे सरोवर असल्यास नदीने वाहून आणलेला गाळ त्यात टाकला जाईल, त्यामुळे नदीच्या मुखाजवळ फारसे संचयन होणार नाही आणि त्यामुळे सरोवर नद्यांच्या मार्गात नसेल तरच मात्र त्रिभुज प्रदेशांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्याचबरोबर नदीच्या मुखाजवळ येणारी भरती ओहोटी मंद असावायला हवी, अन्यथा नदीच्या मुखातील गाळ प्रत्येक ओहोटीच्या वेळी समुद्रात वाहून नेला जाऊ शकतो. एवढेच नव्हे तर पात्रातील गाळही ओहोटीबरोबर वाहून नेल्यास पात्रात उतार निर्माण होऊन घर्षण क्रिया पुन्हा वाढून खनन क्रिया सुरू होऊ शकतो आणि त्रिभुज प्रदेश निर्माण होऊ शकत नाही.